थँक्यू सो मच मिस्टर मनोज कारवे सर. पुन्हा सर्वांचं स्वागत आपण करूया DPL सीझन 3 मध्ये धामणगाव प्रीमियर लीग. अख्खा धामणगाव खेळेगा. आतिश आणि अनिल ही जोडबोली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर श्याम पाटील मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय. श्याम पाटील सजवतो पहिलं षटक घेऊन मार्गस्थ. बॉलिंग मार्कवर. लेट्स प्ले गेम ऑन. लाईट राम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. आतिश बोईर गोज बॅक टू दी डगआउट. SK एंटरटेनमेंट लाईव्ह टेलिकास्ट या दुनियेमधील एक मोठं नाव शंकर गुळवी यांनी धामणगाव प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि खास करून दिगंबर पाटील यांच्यासाठी त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्याचबरोबर कॉमेंट्री पॅनलसाठी देखील त्यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल. नवीन बॅटर अरुण मैदानामध्ये एंटर झालेला आहे. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. पहिली धाव धाव फलकावरती. यावेळेला जबरदस्त फटका. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे येणारा अरुणच्या बॅट मधून मेगा सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. षटकार त्या ठिकाणी बघायला मिळाला. दिशाईन बॉल होता. थोडासा लेग समोर येत होता आणि त्या बॉलला थेट भिरकावून दिलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा श्यामचा आतमध्ये येणारा होता. पडल्यानंतर ऑफ कटर पाहायला मिळाला. षटकारानंतर पलट वार करतोय श्याम. द्रोण 11 संघाला सामना या ठिकाणी जिंकावा लागेल. पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे. आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत गीतेन अँड मायरा 11 ज्या टीमनं आज पहिल्या विजयाची नोंद केली. पुन्हा एकदा कट करायचं होतं परंतु इथे देखील बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाहीये. आता श्याम पाटीलनं ओळखलंय की ऑप्शनच्या बाहेरचे बॉल खेळताना थोडासा प्रॉब्लेम येतोय बॅटर अरुणला आणि त्याच्यामुळे तो सातत्याने ऑप्शनच्या बाहेर बॉल पिच करतोय. 7 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल. आणखी एक बॉल ऑफ कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये त्यात बॉल श्याम पाटीलचे. षटकारानंतर लागोपाठ 3 चेंडू डॉट खेळतोय बॅटर अरुण. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार त्यानं खेचला होता परंतु इथे न डगमगता गोलंदाजी केली जाते. जास्त दबाव न घेता गोलंदाजी केली जाते. सोडून दिला बॉल. इथे खूप जास्त बाहेर होता आणि ते पाहिल्यानंतर बॉल सोडला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एकूण 10 सामने आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. भरपूर मोठा शेड्यूल आजचं देखील कंप्लीट करायचं होतं परंतु 2 मॅचेस आजच्या आपल्याला ठेवाव्या लागल्या. याचं कारण उशिरानं आज आपण शेड्यूलला सुरुवात केली. यावेळेला लेट कट आणि बॉल डायव्हर्ट झालाय. आता बॉल निघून चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे अरुणच्या बॅटमधून येतोय. चौकार.
मध्ये 12 धावा एकूण धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. आतिश शून्यावर बाद झाला, परंतु तदनंतर आपण पाहतो या ठिकाणी कोणत्या प्रकारचा दबाव न घेता बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. बघूया आता हे दोन्ही बॅटर खेळताना दिसेल की रिटायर्ड होतो एखादा बॅटर आणि असं वाटतं की हरून डगआउटच्या दिशेने चालतोय. याचाच अर्थ की नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येणार. परंतु अरुणच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकारी आला होता. रिटायर्ड हर्ट होताना नवीन बॅटर आता मैदानामध्ये कुणाल भोईर एंटर होतोय. ड्रोन 11 टीम या संघाचा आपण विचार केला तर आतिश भोईर यांनी तो संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे. आणि एका बाजूला तुम्ही पाहतात गीतेन अँड मायरा 11 श्याम भोईर आणि श्याम पाटील यांनी या संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे. उद्या ठीक 3 वाजता शेड्यूलला आपण सुरुवात करणार आहोत, त्याची नोंद घ्या. उद्या भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्यात. बरोबर 3 वाजता पहिला बॉल पडेल. चला आता वेळ थोडी कमी घ्यायची आहे. सातत्याने एकच सूचना इथून दिली जाणार नाहीये. सेकंड ओव्हरमध्ये विश्वनाथ माळी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. चांगला लेग ब्रेक गोलंदाज आहे. जबरदस्त गोलंदाजी त्यानं पहिल्या मॅचमध्ये केली होती. चीना 11च्या विरुद्ध खेळत असताना इथे मायरा 11 टीमसाठी. यावेळेला पुन्हा फ्रंटफूट लावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि फिंगर अप फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिल्याच बॉलवर विश्वनाथ माळीला सफलता मिळते. विकेट गॉन. स्वागत. बारा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. नवीन बॅटर राजेश पवार मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. हळूहळू आता प्रेक्षक वर्ग थोडासा कमी होत चाललेला आहे. मध्यरात्रीमध्ये आपण आहोत, 1:30 वाजलेला आहे. युट्यूबवर काही प्रेक्षक जोडलेले जरूर आहेत, परंतु मैदानावरील आता संख्या हळूहळू कमी होताना. पवार समोर अपील, स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागतोय ड्रोन 11 संघाला. बडी विकेट. सापडला होता बॅटर. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर स्वप्नील सर. चला राजेश, आपण मैदान सोडायचं. लेग बिफोर द विकेटच्या सहाय्याने या ठिकाणी धक्का लागला. बरोबर मिडल अँड ऑफ स्टिकच्या समोर बॅटर सापडला होता आणि राजेश पवारला शून्यावरती या ठिकाणी जावं लागतं. पुन्हा रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी अगदी थोडासा शफल सुरुवातीला होण्याचा प्रयत्न केला. बारा धावा, 3 फलंदाज या ठिकाणी बाद.
अतुल भोईर येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल, आणखी एक विकेटची संधी आहे. हॅट्रिक पूर्ण होणार का? विश्वनाथ मालीनं झेल गमावला. हॅट्रिकची संधी देखील त्याची हुकली. जबरदस्त गोलंदाजी तो करतोय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये हा झेल होता, परंतु ते पकडता आला नाही आणि 2 धावा या दरम्यान अतुल भोईरनं पूर्ण केलेल्या आहेत. 40+ खेळाडू आहे, परंतु यंगस्टर क्रिकेटरना लाजवेल असा खेळ त्याचा सध्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळालेला आहे. जुनं तेच सोनं, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. अनेक वर्ष खरं तर अनेक क्रिकेटची मैदानं या खेळाडूने गाजवलेली आहेत. त्याच्यामुळे तो तेवढा त्याचा अनुभव, आज त्याच्या अनुभवाचे बोल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दामणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अतुल भोईर टीमचा कॅप्टन स्ट्राइक एंडला. यावेळेला लेगस्टम्पला मिस करणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धावेनं स्कोर आता पुढे गेलेल्या धाव फलकावरती 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. हर्षनं देखील अतिशय सुंदर गुणलेखन या स्पर्धेमध्ये केलेला आहे. एक उभरता सितारा हळूहळू तो देखील मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये गुणलेखन करतोय. यावेळेला चांगला फटका, ऑन साइडला वळवलाय बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. नाही थांबणार चेंडू, निघून जाणार सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 4 धावांकरिता एक्झिक्यूट केला. इथे फुल टॉस, लॉफ्टेड ड्राइव्ह, सरळ रेषेमध्ये फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय बॉलवर. तोपर्यंत वेळ होती फक्त 1 धाव ही पूर्ण करण्याची आणि स्कोर एका धावेने आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती 20 धावा. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 यावेळेला मार्गस आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. तुम्ही क्रिकेटची स्पर्धा जी पाहताय, हा फार मोठा उत्सव आज दामणगाव मध्ये भरवलेला आहे. ये बडा त्योहार बन चुका है. जसा प्रतिसाद आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेला, लहान मुलांचा, ज्येष्ठ नागरिक, लहान थोरांचा पाठिंबा मिळाला. थोडंसं वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता. आता धावबाची संधी देखील होती, परंतु इथे डॉट बॉलनं आपल्या षटकाची समाप्ती करतोय विश्वनाथ माळी. आणि याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 20. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. यानंतर जो सामना होणार आहे, दोन्ही कॅप्टन नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं. यानंतरचा जो सामना होणार आहे, स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान विरुद्ध जय वेताल या 2 संघांदरम्यान या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि तो सामना शेवटचा असेल याची नोंद असू द्या. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचं. यानंतरच्या सामन्यासाठी स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान विरुद्ध जय वेताळ. 20ला 3 गडी बाद. 3रं षटक गोलंदाजी करण्यासाठी पवन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अतुल समोर यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, कवचला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. अतुलच्या बॅटमधून एक चौकार तुम्हाला बघायला मिळाला. अतुलनीय तो चौकार होता आणि प्रॉपरली तो मिडल करतो बॉल, जे फार गरजेचं आहे. यावेळेला वेगवान चेंडू होता, लेंथ बॉल, चांगला बाउन्स प्राप्त केला. शॉट ऑफ गुड लेंथ व टप्पा पडल्यानंतर अगदी खांद्याच्या जवळून बॉल निघून गेला. फलंदाजानं बॅट फिरवण्या अगोदर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला होता. एवढा वेग, प्रचंड वेग या चेंडूमध्ये तुम्हाला पवनच्या माध्यमातून बघायला मिळाला. नेक्स्ट बॉल, ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बघा किती चतुराई आहे. फलंदाजाला ओळखलं की तो स्टान्स बदलतोय हे पाहिल्यानंतर जाणून बुजून लेगस्टम्पच्या बाहेर बॉल टाकला. आणखी एक डॉट बॉल. सातत्याने डॉट बॉल येतात. दबाव वाढवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला पवन करतोय आणि टीम या ठिकाणी तुम्ही पाहतायत
गीतेन अँड मायरा 11 करत असताना यावेळेला हवेत आहे बॉल मिस टायमिंग बराचसा उंच गेलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय झेल पकडलीये फलंदाज बाद पवनला मिळते सफलता विकेट गॉन विश्वनाथ माळीनं 2 विकेट्स घेतल्या आणि पवनला देखील आता इथे विकेट मिळालेली आहे 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत चांगल्या स्थितीमध्ये सध्या गीतेन अँड मायरा 11 ड्रोन 11 ला बॅक करावा लागेल यावेळेला पंच करण्याचा प्रयत्न स्ट्रेट टू दी पॉइंट आणखी एक फलंदाज बाद लागोपाठ 2 धक्के दिलेत भावेश आल्या पावली परतलाय हॅट्रिक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बघायला मिळालेली नाहीये त्याच्यामुळे आता विश्वनाथनं त्याची संधी हुकली आता बघूया या ठिकाणी पवन पुन्हा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलेला तो हॅट्रिक पूर्ण करणार का नवीन बॅटर रोहित ड्रोन 11 संघाकडून बॅटिंग करण्यासाठी एंटर झाला हॅट्रिक बॉल यावेळेला चुकीच्या लाईनवर होता आणि लेगस्टम्पला मिस करून जाणारा बॉल पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे परंतु त्या ठिकाणी काय घडले बघूया अंपायर आता टीव्ही अंपायरची मदत घेत आहेत एक्झॅक्टली काय घडलंय ते आता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होतोय आणि जरूर हा चेंडू वाईड होता परंतु हिट विकेटच्या सहाय्यानं खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे नवीन बॅटर समीर मैदानामध्ये एंटर होतोय धावसंख्या धावफलकावरती 22 6वा धक्का लागलेला 22 धावा स्कोर कार्ड वरती असताना पवन पुढचा बॉल लेफ्टी बॅटर समीर मैदानामध्ये एंटर झाला ऑन साइडला टर्न केल्या बॉलला स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन फक्त एकच धाव ड्रोन 11 च्या फलंदाजीवर आता बरेचसे प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेले आहेत कॅप्टननं मागच्या मॅचच्या वेळेला देखील ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडून आम्हाला भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत परंतु टॉप ऑर्डरचे फलंदाज थोडेसे फेल ठरलेले आहेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुणाल अजूनही मैदानात आहे कुणाल भोईर त्याच्याकडून अपेक्षा असेल की एक चांगला डाव त्यांना साकारावा पुन्हा एकदा संघाला एक चांगली भरारी द्यावी एक पुन्हा नवी वाट त्यानं दाखवावी आणि इथून या अडचणीतून या संकटातून संघाला बाहेर काढावं बघूया तो प्रयत्न तो करणार का पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला लॉफ केलाय क्षेत्ररक्षक बराचसा पुढे होता आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय षटकार
फलंदाजांवर, परंतु हा षटकार थोडाफार का होईना या ठिकाणी दिलासा देणारा षटकार असेल. 29 स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 रन्स. सिद्धेश भोईर अंतिम षटक. गोलंदाजी करण्यासाठी आणखी 10 ते 12 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता मध्यरात्रीमध्ये आपण आहोत आणि या कंडिशन्स मध्ये जवळपास आता 2 वाजायला आले आणि या कंडिशन्स मध्ये धावांचा पाठला कोण थोडंसं कठीण होऊ शकतं, परंतु त्यासाठी अगोदर चांगल्या धावा सेट करणं गरजेचे आहेत. हा फुल टॉस मिस टायमिंग आहे, प्रॉपरली मिडल करता आलेलं नाहीये तिथे. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल बराचसा पुढे आला होता. बॅटर जवळजवळ समीर अर्ध्या विकेटवर पोहोचला होता, परंतु कुणाल भोईरला आता स्ट्राईक घ्यायचे. त्याला माहिती आहे की शेवटचे 6 बॉल आहेत, त्यापैकी आता जास्तीत जास्त बॉल मला फेस करावे लागतील जास्त चांगल्या रन्स बनवण्यासाठी, आणि त्याच्यामुळे त्यानं आता नकार दिला. परंतु बघूया तो नकार योग्य होता का, तो चांगल्या प्रकारे खेळ येते आता साकारणार का. 5 बॉल शिल्लक आहेत, किमान 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळणार का. 30 रन्स 30 धावा स्कोर बोर्ड वरती तुम्हाला बघायला मिळत आहेत. सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होतोय अंतिम षटक घेऊन मार्गस्थ. यावेळेला फुल टॉस बॉटम हँडचा चांगला वापर केलाय, परंतु इथे प्रॉपरली एलिव्हेशन मिळालं नव्हतं, एलिव्हेंट करता आलं नव्हतं आणि तेथे 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतायत 32 धावा 32 रन्स. जेन्युइन एक रेग्युलर फुल टॉस, ज्युसी फुल टॉस आपण म्हणूया, परंतु त्याही चेंडूचा फायदा घेता आला नाहीये कुणालला. खरं तर कुणाल एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, त्याच्या बॅटमधून एक षटकारी तुम्ही बघितलाय. सिद्धेश पुढचा बॉल ओव्हर द विकेट. कुणाल समोर यावेळेला स्मॅश केलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक उपस्थित, जबरदस्त एफर्ट तुम्हाला बघायला मिळाला. झेल जरूर सुटलाय, परंतु काही रन्स आपल्या टीम साठी वाचवल्यात. तो आता येथे चुकीचा कॉल. ओ माय गॉड, हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु धावा 2च असतील. दोघे बॅटर मागे आले, पुढे आले, एकमेकांना ओव्हरटेकही केला, परंतु फायनली पुन्हा आपापल्या जागेवर आले. अंतिमतः आपापल्या जागेवरच ते दोघे पोहोचले. अशामध्ये आणखी 2 धावा ऍड करू शकले असते ते. 34 स्कोर कार्ड वरती 34 रन्स. अंतिम षटक सिद्धेश भोईर गोलंदाजी करतोय. श्याम पाटील आणि श्याम भोईर यांचा संघ. बाउन्सर अप ट्रॅकर होता, खांद्याचा चांगला वापर त्याने केलाय. चांगला बाउन्स प्राप्त करत असताना बॉल सर निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तेहतीस धावा 33 रन्स. या डावातील शेवटचे 2 बॉल यानंतर टॉस केला जाणार आहे. स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान आणि जय वेताल. यावेळेला पिकअप शॉट ऑन साइडला भिरकावून दिला बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे. कुणाल भोईरच्या बॅटमधून येतोय मेगा सिक्सर. काय फटका खेळलाय, प्रॉपरली टायमिंग करत असताना पिक केलं. लेंथ बॉल होता आणि थेट स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीला टिक केलं. 6 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या कुणाल भोईरनं आणि या षटकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती धावफलकावरती तुम्ही पाहतायत 40 या आकड्यावर. ओ हा बॉल फुल टॉस होता, परंतु येथे टाइम झालेला नाहीये आणि शेवटच्या बॉलवरती धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आणि याचबरोबर एकूण धावा धावफलकावरती झालेल्या त्या 41 धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता. ओळी आपण पुढील सामन्याचा टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान आणि जय वेताल दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कैलासवासी दीपक मरणार्थ जो टॉस बॉक्स तुम्ही पाहतायत जे ते टॉस केला जाणार आहे. सुंदर पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस, सुंदर भोईर यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत.
जितेन अँड मायरा 11 संघ मात्र या ठिकाणी पाठलाग करेल का? पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर श्याम पाटीलनं षटक हाताळलं, त्यांनी मात्र पॉवर प्लेमध्ये धावा खर्च केल्या 12. विश्वनाथ मालीनं मात्र कमालीचा स्पेल हाताळला, त्याने 2 विकेट्स प्राप्त केल्या, त्याने धावा खर्च केल्या होत्या 8. पवनचा आपण स्पेल पाहिलं, त्याने एकूण विकेट्स प्राप्त केल्या 3, धावा खर्च केल्या होत्या 9. आणि सिद्धेशनं स्लॉग ओव्हरमध्ये 11 खर्च केल्या होत्या. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल ऑन फील्डवरती विश्वनाथ माळी आणि त्याच्या सोबतीला श्याम भोईर. आणि या षटकाला सुरुवात करते गोलंदाज अनिल. 10.25 धावगतीनं या ठिकाणी धावा मात्र ते जोडावा लागतील. ओव्हर द विकेटनं मारा करतोय. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, मिड ऑफला बेट करण्याचा प्रयत्न. हो हो, चेंडूच्या रेषेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला पहा पाठमोऱ्या जात असताना आपण जर विचार केला तर असे झेल मात्र पकडले जात नसतात, परंतु चिपकले जरूर जातात. परंतु या ठिकाणी जबरदस्त प्रयत्न, पंचांचा 1 शॉटचा इशारा. म्हणजे एकूण धावा पूर्ण केल्या होत्या फलंदाजाने 3, परंतु 2च धावा मात्र या ठिकाणी जोडल्या जातील. विश्वनाथ मालीच्या बॅटमधून तो फटका मात्र आपण पाहिला होता. मिडऑफच्या फिल्डरचं मी कौतुक करेन, ज्याप्रमाणे त्यांनी 100% कमिटमेंट तिथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला. सर्वात चांगली पाहायला मिळाली. अगदी कॉन्फिडन्स वाढेल या फटक्याने विश्वनाथ मालीचं जे अनुषंगाने मात्र त्यांनी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र त्या ठिकाणी घेतला होता. स्वतःचं त्याने मात्र अकाउंट आणि संघाचं सुद्धा मात्र त्या ठिकाणी खातं उघडलंय असं म्हणायला हरकत नाहीये. चला, 2 फिल्डर अगदी डीप मध्ये आहेत. एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर पाहिलं तर वाईश लॉंग ऑन लाईक फिल्डर तैनात आहे. सातत्याने आपण जर पाहिलं तर मिड विकेट किंवा लॉंग ऑन, मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग किंवा लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑन असे आपण डीपमध्ये फिल्डर पाहतोय. परंतु या ठिकाणी एक वेगळीच रणनीती पाहतोय या गोलंदाज दिलीपची, आणि त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी तो करण्याचा प्रयत्न करतोय. स्वतः संघ मालक ड्रोन 11ची अतिश भोईर एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. त्यांना पहिला सामना जरूर त्याने गमावलाय आणि आता मात्र कुठेतरी विजयाचे ते शोधात आहेत. धावा चांगल्या जोडलेल्या आहेत, परंतु त्या धावांचा संघर्ष करत असताना तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल. हो, फटका हवेत खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड ऑफचा फिल्डर चेंडू खाली चाललाय, आता चूक होणार नाहीये, पकडला जाईल आणि अखेर समाप्त झाला त्या ठिकाणी श्याम भोईरचा खेळ. पहिला विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केला गोलंदाज दिलीपनं. आणि त्याने सुद्धा आमच्या आवाजाची चांगली काळजी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. परंतु या ठिकाणी विकेटचं पतन झालं गेलं आणि त्याच अनुषंगाने आता 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज श्याम पाटील आलाय. श्याम भोईर बाद झाल्यानंतर आणि दोघी या संघाचे पुरस्कर्ते आहेत. यस, क्या बात आहे. दिलीप पुन्हा आता मात्र मार्गस्थ होतोय. ओहो, फुलटॉस, आणि या फुलटॉसला मात्र त्या ठिकाणी श्याम पाटीलनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. एक संधी होती त्यांच्याकडे की जर तुम्ही शेडला मिडिंग केलं तर पहा, रिप्लेमध्ये एक पहा, जणू काय अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी श्याम पाटील आलाय की काय. परंतु ही लेन त्यांनी मात्र मिस केली. हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, झाडू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी या चेंडू बॅटमध्ये संपर्क होतच नाहीये. लागोपाठचा दुसरा डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवरती अनिलला 2 धावा खर्च केले होते, त्याच्यानंतर मात्र एकही धाव खर्च केली नाहीये. चांगली सुरुवात ड्रोन 11ची आपण पाहतोय. हो, पाहू शकाल या ठिकाणी लेग कट केल्याचा प्रयत्न, परंतु विकेट धोक्यात आहे श्याम पाटीलची आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी पाहू शकाल
दुसरा धक्का लागत असताना G10 अँड मायरा 11 या संघाला. किंग धामणगाव असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण दिलीप आलाय ज्याने या स्पर्धेमध्ये चार चेंडूमध्ये 4 षटकार मारण्याचा पराक्रम या स्पर्धेमध्ये केलाय. आणि तो खेळाडू आता मात्र आपल्याला 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 39 धाबांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता असेल. परंतु विनंती असेल द्रोण 11 संघाला की तुमच्याकडून आम्हाला काही हवं नाही, फक्त वेले संदर्भात आम्हाला सहकार्य करा. बाकी सर्व आयोजकांनी मात्र या ठिकाणी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे बक्षिसांचं वर्षाव. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला जेवणाची मेजवानी विनामूल्य. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राजेश पवार. आज पवारला पॉवर दाखवावं लागेल गोलंदाजीमध्ये. बॅटिंगमध्ये त्याची पॉवर चालली नाही, परंतु आज गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला चांगल्या दिशेला मात्र घेऊन तो जाईल का. पहिला चेंडू पाहू शकेल पडल्यानंतर बायच्या दिशेने निघलाय आणि त्यात अनुषंगाने मात्र फलंदाजाने सुद्धा विचार केला तर अगदी परंतु दिशा मात्र चांगली दाखवली फलंदाजाने. चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअरला कडे रेस सुरू आहे आणि पाहू शकाल शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला मात्र यश प्राप्त झालंय. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. मागील काही वर्षाचा आपण विचार केला तर मागील 1 वर्ष जर गोकुळ सर आपण पाठीमागे गेलो तर बाबगावच्या मैदानावरती आम्ही 90 स्पर्धा कव्हर केली होती, परंतु ती स्पर्धा 6:30 वाजता एका दिवसाचा शेड्यूल संपला आणि आम्ही घरी येताना पाहिले तर कोणी कामावरती जातोय तर कोणी आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. आणि माझ्या मनामध्ये विचार आला की मी डेची स्पर्धा करून आलो की नाईटची स्पर्धा करून आलोय. हा सुद्धा कधी कधी प्रश्न निर्माण होतोय. जगनशेठ पाटील आणि सुनील शेठ फुलोरे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण कव्हर केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये एक वादळ सुद्धा रोहित आला होता. त्या वादळामध्ये टावर सुद्धा मात्र त्या ठिकाणी पडले गेले, परंतु रुपेश पाटीलचं मी कौतुक करेन कारण त्यांनी या 2 तासामध्ये पुन्हा टावर उभे केले आणि ती स्पर्धा मात्र त्याच रात्रीमध्ये मात्र फिनिश करून दाखवली. लिडिंग कॅच चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली चाललाय, विकेटचं पतन आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालाय. मागील सामन्याचा हिरो आणि इथे ठरलाय 0. दिलीप बाक टू द डगआउट. कोण आतिश भुईर यांचा मात्र आता आनंद गगनाला मावेला, परंतु ध्रुवसाठी हे सूचना की अजूनही सामना संपला नाहीये बेटा. हा क्रिकेटचा खेळ आहे, ज्याप्रमाणे एखादा सरळा रंग बदलतोय त्याप्रमाणे क्रिकेटचा रंग बदलत असतो. परंतु या ठिकाणी गोलंदाजांचं मी कौतुक करेन, कुठलाही प्रेशर न घेता असताना मात्र फ्री माइंडनं सध्या गोलंदाजी सुरू आहे.
पहिल्या षटकामध्ये सुद्धा पाहिलं तर अनिलनं विकेट टेकर गोलंदाजी केली. त्याच्यानंतर राजेश पवारच्या हातामध्ये चेंडू आपण पाहिला आणि आज राजेश पवार सुद्धा मात्र चांगला रिदममध्ये पाहतोय. लेफ्ट आर्म द विकेट पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर जरूर आहे स्वतः आतिश भोईर, रेस मोठी, परंतु त्या ठिकाणी या चेंडूला थांबवण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं आहे आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. परंतु चांगला क्षेत्रक्षण आपल्या संघासाठी किमान 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्या. पवन आलाय, पवनच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे निघाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे वाटचाल करते. या 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 36 धावा इथून जोडायच्या आहेत, कारण लक्ष आहे 41 धावांचं. परंतु आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 4-4 षटकांचे सामने आपण पाहतोय. 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 14 चेंडूमध्ये तुम्हाला या ठिकाणी इथून आतापर्यंत आपण तर विचार केला तर 36 धावा जोडायच्या आहेत. ओ परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ, काय गोलंदाजी, असं वाटते की जणू काय खेळपट्टीवरती एखादा कॉईन ठेवला आणि त्या अनुषंगाने राजेश पवार आज आपली पॉवर दाखवतोय आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी सध्या साकारतोय. त्यांनी सांगितलं आतिश भोईरला की जरूर माझी बाट सध्या शांत आहे, परंतु तो माझ्याकडे अनुभव आहे, तो जरूर पणाला लावेल आणि आपल्या संघाला जरूर एका पहिल्या विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करेन आणि तो प्रयत्न करतोय, प्रयत्नशील आहे. पुन्हा आता ओहो लेफ्ट मोर द विकेंडला दांडी 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 गुल आणि फलंदाज आता मात्र या ठिकाणी डगआउटच्या दिशेने वाटचाल करतोय मिस्टर पवन. संघ 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस फक्त 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून 36 धावांची गरज टीम जितेन अँड मायरा 11 या संघाला. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 2, दुसऱ्या षटकामध्ये पवारने खर्च केला 3, परंतु 2 महत्त्वपूर्ण विकेट्स. पहिली विकेट्स त्यांनी पहिली तर दिलीपची प्राप्त केली होती आणि दुसरी विकेट्स आपण जर पाहिली तर पवनची त्यांनी प्राप्त केली होती. गीतेन अँड मायरा 11 असा सामना आपण सध्या पाहत आहोत. त्याच्या विरुद्ध संघ आहे ड्रोन 11, परंतु संघ पाहिला तर कुठेतरी संकटामध्ये सापडलाय. त्या संकटातून आता मात्र या ठिकाणी कोणता खेळाडू आपल्या संघाला बाहेर काढेल, संकट मोचकाची भूमिका तुम्हाला या ठिकाणी पार पाडावं लागेल, कारण 12 मध्ये आता इथून या ठिकाणी तुम्हाला 36 जोडायचे आहेत. आता मात्र रिक्षाने प्रवास करून चालणार नाही, तर तुम्हाला आता विमानाची तिकीट बुक करावं लागतील. परंतु असं वाटते की ती तिकीट सुद्धा बुक असावीत, कारण तुम्ही रिक्षाने प्रवास केला तर फक्त तुम्ही धामणगाव गावापर्यंत पोहोचू शकता, परंतु विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर आता तुम्हाला हवाई मार्गाने या गुलाबी थंडीमध्ये या रजनीमध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी वडपे विलेज टोकाकडून मिस्टर भावेश. हो फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु सेफ लँडिंग होईल. जोपर्यंत फिल्डर लॉंग ऑफचा मात्र जाऊन चेंडू उचलतोय, फेक करतोय वाडी क्षेत्रातून, तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि आता मात्र आपण पाहू शकाल फलंदाज विश्वनाथ मालेच्या सोबतीला पाहिलं तर नवीन फलंदाज एंटर होतोय सिद्धेश भोईर. एका बाजूला पाहिलं तर अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर यंग टॅलेंट आहे, परंतु भावेशच्या विरोधात आता मात्र या ठिकाणी अटॅकिंग खेळ कोणता खेळाडू मात्र इथे प्रस्थापित करेल. लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु उजव्या सिक्सचा चेंडू भरपूर बाहेरून चाललाय आणि अव्वांतर धाव मात्र त्या ठिकाणी गोलंदाज भावेशने खर्च केली. असं वाटतं की हा रणनीतीचा भाग असावा, कारण आपण फलंदाजाच्या स्लॉटमध्ये चेंडू द्यायचं नाहीये. जरी इथे जर अव्वांतर इथे धाव खर्च आपण केली तरी चालेल, परंतु मोठ्या फटक्यांपासून आता मात्र फलंदाजांना आपल्याला या ठिकाणी थांबवायचं आहे. हा फटका कडक शॉट पाहतोय आपण, चेंडू चालला लॉंग ऑनवरती, डीपमध्ये फिल्डर तैनात, थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याच अनुषंगाने मात्र एकेचं रूपांतर पाहतोय आपण दुहेरीमध्ये होत असताना. जरूर जसा जसा सामना पुढे चाललाय तसतसा आता मात्र दबाव बॅटर्सवरती आता मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत एकही बाउंड्रीज मात्र या ठिकाणी आलेली नाहीये गीतेन अँड मायरा 11 संघासाठी. कारण ज्या धावा आपण पाहतोय सिंगल डबलच्या मदतीने मात्र पुढे वाटचाल करतायत. रिबाचा फटका बाहेर काढलाय,
पाहू शकाल विश्वनाथ मालीनं गॅप शोधला आणि चेंडू मात्र पाहू शकाल पॉईंटच्या पलीकडे चालला. असं वाटतं की माझा आवाज विश्वनाथ माली यांच्या कानावरती पोहोचला असावा आणि त्या अनुषंगाने मात्र त्याच्या बाटमधून या इनिंग मधील हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलाय, परंतु अजूनही मात्र या ठिकाणी 27 धाबांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक. काही होऊ शकेल, परंतु या ठिकाणी इष्टा दाखवल्या आणि ते इष्टा दाखवल्या गोलंदाज बाबेशना. इथे मात्र पाहू शकाल फलंदाज विश्वनाथ माली इथे मात्र बाजून माघारी परततोय आणि आता मात्र संघ कुठेतरी आपल्याला बागफुटीवरती पाहायला मिळतोय. तर विकेट टेकर गोलंदाजी म्हणून त्यांनी कार्य केलं आणि तिघांच्या कॉलम मध्ये आपल्याला विकेट्स पाहायला मिळत आहेत. ही एक जमेची बाजू राहिली या संघाची, कारण ज्यावेळी पहिला इनिंगचा आपण खेळ पाहिला त्यावेळी मात्र थोडीशी परिस्थिती या दुरून 11 संघाची सुद्धा नाजूक होती, परंतु मागील 2 षटकामध्ये ज्या 20 धाबा जोडल्या गेल्या तिथून मात्र एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली संघामध्ये आणि 41 धाबांचा पाठलाग करत असताना मात्र आत्ता या ठिकाणी संघ मात्र अडचणीमध्ये सापडलाय. अर्थात गीतेन अँड मायरा 11 न्यू बॅटर लेफ्ट हँड बॅटर आपल्याला पाहायला बोलतो मिस्टर कुणाल आलाय सिद्धेच्या सोबतीला आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्या सुद्धा मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. काय गोलंदाजी भावेश साकारतोय. जशा ज्या पावलाने मात्र फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलानं आता त्याला दगावच्या दिशेने जावं लागेल. अजून एक विकेटचं पतन. इष्टांच्या रोखण्याचा चेंडू भावेश हाताळला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि फलंदाज कुणाल मात्र त्या ठिकाणी माघारी परतला. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो या मिस्टर विकास आणि आता मात्र आपल्या संघाचा विकास तो करेल का. 7 चेंडू शिल्लक, परंतु गोलंदाज भावेश इज ऑन हॅट्रिक. ओहो, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी आणि अखेर शेवटचा चेंडू आलाय डॉट. 3 षटकांचा अखेर खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी द्रोण 11 या संघाने फक्त धाबा खर्च केला 14 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता 27 ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे यालाच म्हणतात क्रिकेट. हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. तर मित्रांनो आजच्या रणनीतीला सेकंडला सामना आहे. त्याच्यानंतर पाहू शकला आपण आजच्या रणनीतील शेवटची मॅच स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान विपक्ष जय वेताळ स्पोर्ट. तदनंतर उद्या आपण ठीक 3 वाजता शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. पहिला सामना असेल महाकाल 11 विपक्ष स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान. या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण 3 वाजता रिपोर्टिंग करा. 3:30 वाजता आपण कम्प्लिटली उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना शिवांश 11 विपक्ष मायू अँड क्रिस्टी 11 या 2 संघादरम्यान आपण पुढील सामना खेळवणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा महाकाल 11 संघ फाईट करेल कियांश 11 या संघाच्या विरोधात. पुन्हा आपण पाहू शकाल मायू आणि क्रिस्टी 11 संघ फाईट करेल ओम साई या संघाच्या विरोधात. आणि त्याच्यानंतर जो पुढील जो शेड्यूल आहे जसा मात्र उद्याच्या दिवसाचा जो शेड्यूल सुरू असेल त्यानंतर तुम्हाला आम्ही पुढच्या मॅचेस ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आणि या 27 धावा वाचवण्यासाठी आता नवीन गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. गोलंदाज रोहित. चला पर विकेटसाठी रोहित मालीला सतीश माली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. गोलंदाज रोहित सुद्धा आहे आणि आमच्या सोबतीला पाहू शकाल प्रिन्स मूवीच्या सोबतीला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुद्धा रोहित तेलीवरला आपण पाहतोय. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत केले जाताना रोहितनं सुद्धा त्या असूनच्या अंतर्गत जबरदस्त खेळ साकारला या चालू सीझन मध्ये. ओ हुक केलाय, फटका चांगला आहे, आघात चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे. येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. मात्र सामना जिवंत ठेवलाय फलंदाज सिद्धेशनं आणि सिद्धेशनं पहिला चेंडू मात्र या ठिकाणी फेस केलाय आणि त्या चेंडूचा त्याने फेस काढलाय. चला लास्ट वॉर्निंग ऑफ ड्रोन 11. चला याच्यानंतर डायरेक्टली पॅनल्टी अनाउन्स असेल. शेवटची वॉर्निंग तुमच्या संघासाठी. 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये आता विजयासाठी 23 धावांची गरज. सामना संपला नाहीये, सामना जिवंत ठेवला सिद्धेशनं. ओ अकुटामध्ये चेंडू ऑन साइडला पूल केलाय, मिस्टा मिस्टोक, परंतु चेंडू चाललाय एका टप्प्याच्या साह्यानं स्क्वेअर लेगच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. फिल्डर आहे, एक धाव जरूर पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु त्या प्रयत्नामध्ये धोका समोर दिसतोय. परंतु या ठिकाणी पाहू शकाल या रात्रीमध्ये सुद्धा 2 धावा इथे चोरल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहिलं. पहिल्या 3 चेंडूवरती धावा जोडल्या 10 आणि आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये धावा जोडायची आहेत 17. परंतु एखाद्या संघासमोर आता मात्र खतरा पाहायला मिळतोय. चला 3 चेंडू 17ची गरज. 3 मध्ये 2 ठोकावा लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर सिद्धेश ठोकणार का? हो क्षमता आहे त्याच्याकडे, परंतु हा फटका हवेत जास्त वेळ पाहतोय. उंच भरारी त्या फटक्याने घेतली आकाशाला गवसणी घालण्यासाठी, परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप आणि अखेर एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि अखेर गोलंदाजाने सुद्धा मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असावा. कारण पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती चांगला आघात केला होता फलंदाजाने. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मात्र त्याच्या अगेन्स्ट आपण चौकार पाहिला, परंतु तदनंतर गोलंदाजाने मात्र या ठिकाणी रोहितनं कमबॅक करून दाखवलं आणि आता मात्र या ठिकाणी ड्रोन 11 संघाला फक्त 2 लिगल चेंडू मात्र इथे हाताळलेचे आहेत. जर 2 लिगल चेंडू आले तर मात्र ड्रोन 11 संघाला या सामन्यापासून विजयापासून कोणीही मात्र आता या ठिकाणी दूर ठेवू शकणार नाहीये. 2 मध्ये आता विजयासाठी 16ची गरज, परंतु एखादा अनलिगल चेंडू आला तर मात्र तिथे सुद्धा मात्र निर्माण संधी होऊ शकते टीम गीतेन अँड मायरा 11 या संघाला. कारण क्रिकेटमध्ये अनेकदा आपण अशा प्रकारच्या घटना पाहिलेल्या आहेत. परंतु राजेश पवार अँड आतिश भोईर विनंती करतोय, चला 2 मध्ये 16 तिथे जोडायचे आहेत तर आता मात्र फिल्डिंग बदलण्याची आवश्यकता आहे का? चला आता लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफला मात्र पाहायला मिळतोय वाडी क्षेत्रामध्ये, परंतु या ठिकाणी चांगला चेंडू. हो बॅटची कडा कॉट बिहाइंड आणि फलंदाज इथे मात्र बाद होऊन माघारी परततोय.
सेलिब्रेशन पहा बनताय मेरे दोस्त, कारण पहिल्या पराभवानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रूंची गंगा वाहिली आणि आता मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये विजयानंतर त्याच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल आपण पाहत आहोत. अभिनंदन अतिश भोईर अँड हार्ड लक श्यामजी पाटील अँड हार्ड लक श्यामजी भोईर. चला देऊया आपण या सामन्यातील सामनावीर पुरस्कार. चला या सामन्यातील आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत, ज्यांनी गोलंदाजी करत असताना एका षटकाच्या स्पेलमध्ये पाहिलं तर